नमस्कार मंडळींनो, तुम्हाला तर माझं चॅनल माहीतच असेल आणि तुम्ही खूप सबस्क्राईब केलेलं आहे. आणि सो मी पेपरमध्ये आउट ऑफ मार्क्स पडलेले आहेत म्हणून मी हे सगळे ड्रेस घातलेले आहेत आणि स्पेशल आज मी खोबऱ्याचे लाडू बनवणार आहे. तर आज आपण खोबऱ्याच्या लाडूबद्दल खूप खूप काही बोलणार आहे. आणि खोबऱ्याच्या लाडूसाठी साहित्य काय लागतं ते सांगते. तीळ, वेलची पावडर, बदाम, काजू, गूळ आणि खोबरं. आता तीळ, आता आपण खोबरं किसून घेऊया. तर मी तुम्हाला सांगितलं की आपण आज खूप खूप काय ते शिकायचं. मग आता मी खोबरं किसत आहे. आता मी खोबरं किसून घेतलेलं आहे. आता आपण बदाम आणि काजूचे तुकडे करून घेऊ, म्हणजे काप करून घेऊ. आता बदाम आणि काजू आपण चिरून घेतलेला आहे. आता आपण कढई घेऊन त्यात तूप गरम करायला ठेवायचं आहे. आता तूप गरम झालेलं आहे. आता आपण खोबरं टाकायचं आणि जोपर्यंत लालसर होत नाही तोपर्यंत ते भाजतच राहायचं. आता आपलं खोबरं ब्राउनिश झालेलं आहे. आता आपल्याला ते काढून घ्यायचं आहे. आता मी खोबरं काढून घेतलेलं आहे. आता आपण गूळ टाकायचं. मीठ होईपर्यंत हलवतच राहायचं. आता आपलं गूळ मेल्ट झालेलं आहे. आता आपण हे ड्रायफ्रूट टाकून घेऊ.
बंद करून त्याला त्याचं लाडू बनवले. आता आपण ह्याला थंड होऊन दिलं मिश्रणला. आता थंड झाल्यानंतर आपण असे लाडू बनवायचे छोटे छोटे. तर बघा एक मी लाडू बनवून घेतलेला आहे.